Hello everyone. Today I welcome you all in this English lecture, and today we are going to learn about a poem named Stopping by Woods on a Snowy Evening by Robert Lee Frost. So let's begin. So first of all, we'll have a small introduction on the poet. Robert Lee Frost was an American poet. He is highly regarded for his realistic depictions of rural life and his command of अमेरिकन कॉलिक्युअल स्पीच. तर रॉबर्ट ली फ्रॉस्ट हे एक अमेरिकन पोएट आहेत. तर ते खूप हायली रिगार्डेड होते त्यांच्या रिअलिस्टिक डिपिक्शन्सवर. म्हणजे ते जेही दाखवायचे त्यांच्या पोएममध्ये ते खूप रिअलिस्टिक होतं आणि त्यांचे पोएम्स मेनली रुरल लाईफवर आधारित असायचे. म्हणजे जे गावातले लोक आहेत त्यांच्याविषयी असायचे आणि ते जे कॉलिक्युअल स्पीचेस द्यायचे तेही खूप उत्तम होते. He is one of the most popular and critically respected American poets of the 20th century. तर ते खूप जास्त पॉप्युलर होते आणि त्यांना रिस्पेक्ट खूप होती अमेरिकामध्ये आणि इनफॅक्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड त्यांना रिस्पेक्ट खूप होती कारण त्यांची पोएट्रीज खूप चांगले होते आणि 20th सेंचुरीमध्ये त्यांनी खूप नाव कमावलेलं होतं. ही रिसिव्ड 4 पुलिट्झर प्राइजेस फॉर पोएट्री. तर त्यांनी 4 पुलिट्झर प्राइजेस रिसीव्ह केलेले पोएट्रीसाठी. In this poem, the poet describes a little incident happening in a snowy evening. तर ह्या पोएममध्ये आपण हेच बघणार आहोत की पोएटनी डिस्क्राईब केलं आहे, म्हणजे एक इन्सिडेंट डिस्क्राईब केलं आहे एका स्नोई इव्हनिंगमध्ये. म्हणजे खूप जास्त स्नो होता, बर्फ पडत होता एके संध्याकाळी. मग त्याबद्दलच यात त्यांनी डिस्क्राईब केलं आहे. ॲज अ ट्रॅव्हलर द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वुड्स. मग पोएट एक ट्रॅव्हलर आहे आणि ट्रॅव्हल करता करता खूप ब्युटिफुल सीनरी होती तिकडे. मग त्याबद्दलच इथे डिस्क्रिप्शन दिलं आहे ह्या पोएममध्ये. ही स्टॉप्स टू एन्जॉय बट हिज माइंड अर्जेस हिम टू गो ऑन. मग तो असा विचार करतो, म्हणजे जे पोएट आहेत ते असे विचार करतात की ही जी ब्युटिफुल सीनरी आहे ती बघून मी थांबावं, पण त्याचं जे माइंड असतं ते त्यांना सांगतं की नाही, थांबायचं नाही आहे, तुला खूप जास्त वर्क आहे अजून, सो यू गो ऑन, यू मूव्ह ऑन. वूज वुड्स दीज आर, आय थिंक I know. His house is in the village though. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. So here the narrator of the poem Stopping by Woods on a Snowy Evening stops by some woods on his way one evening. मग इथे काय सांगितलंय की एके संध्याकाळी नरेटर फिरायला जातो आणि तो फिरता फिरता एका छोट्याशा फॉरेस्टजवळ येतो. आता इथे वुड्स म्हणजे काय, फॉरेस्ट. तर त्या फॉरेस्टकडे आल्यावर तो जरा वेळ तिकडे थांबतो. म्हणजे असं सगळं त्याला एवढं प्लेझेंट वाटतं ते ॲटमॉस्फिअर, एवढं त्याला आवडतं की तो जस्ट तिकडे थांबतो थोड्या वेळासाठी. आता आपल्यासोबत पण असं होतं ना, आपण कधी कधी कुठे जात असताना आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर आपण थोडं थांबतो ना तिकडे. तिकडचा जर ॲटमॉस्फिअर आवडला तर थांबतो, क्लायमेट आवडलं तर थांबतो. तर तसंच नरेटरही इकडे थांबला होता कारण त्याला ते पर्टिक्युलर फॉरेस्ट होतं ते खूप आवडलेलं होतं. द नरेटर नोज द ओनर ऑफ द वुड्स दॅट इज अ स्मॉल फॉरेस्ट अँड इवन वेअर ही लिव्स. मग नरेटरला ऑलरेडी माहिती होतं की हे जे वुड्स आहेत, म्हणजे हे जे स्मॉल फॉरेस्ट आहे त्याचा ओनर कोण आहे आणि तो कुठे राहतो तेही त्याला माहिती होतं. ही इज अ बिट रिलॅक्स थिंकिंग दॅट द ओनर ऑफ द वुड्स लिव्स इन द विलेज अँड सो ही वोंट सी द नरेटर स्टॉपिंग हिअर. मग हे सगळं विचार करता करता जो नरेटर आहे तो थोडा रिलॅक्स होतो. का? कारण त्याचं असं म्हणणं आहे की जो या फॉरेस्टचा ओनर आहे तो तर गावात राहतो, मग मी इथे असलो तरी त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे, तो येईपर्यंत मी इथून निघून जाईल. मग हेच सगळं विचार करता करता तो खूप रिलॅक्स असतो. देअरफॉर ही कॅन कंटिन्यू वॉचिंग द नॅचरल ब्युटी ऑफ हिज स्नो कवर्ड वुड्स. मग म्हणूनच तो एन्जॉय करू शकतो आता तो पर्टिक्युलर मोमेंट. का? कारण एवढं ब्युटिफुल होतं ॲटमॉस्फिअर. ते जे फॉरेस्ट होतं ते पूर्णपणे कशाने कवर्ड होतं, स्नोनी कवर्ड होतं, म्हणजे बर्फ पडत होता एकदम आणि त्याच्यामुळे एकदम असं नॅचरली ब्युटिफुल वाटत होतं सगळं. म्हणून तो नरेटर तिकडे ते सगळं बघता बघता इमॅजिन करत होता. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्वर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. According to the speaker of the poem, his little horse must think it is a strange thing to stop at a place between
द फ्रोझन लेक अँड द वुड्स वेअर देर इज नॉट इवन अ फार्म हाऊस अँड इट वॉज द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. मग आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये काय झालं होतं की एक स्पीकर आहे या पोएमचा, तो चालत असताना एका जंगलामध्ये येतो आणि तिकडचं त्याला ॲटमॉस्फिअर खूप आवडतं कारण बर्फ पडत असतो आणि त्याला ते खूप प्लेझंट वाटतं. मग आता ह्यात काय सांगितलं आहे की त्याच्यासोबत जो छोटा हॉर्स असतो तर त्याला काय वाटतं की हे खूप स्ट्रेंज आहे, हे जे पण आहे हे खूप विचित्र आहे. का? कारण ज्या जागेवर ते लोक थांबलेले तिकडे एका साईडला एक फ्रोझन लेक होती, म्हणजे एक तलाव होता, तो फ्रोझन होता, म्हणजे पूर्णपणे बर्फाने तो जमलेला, आणि दुसऱ्या जागी पूर्ण फॉरेस्ट होता. मग त्या घोड्याला काय वाटलं की हे अनसेफ आहे खूप, कारण जर काही झालं तर तिकडे फार्म हाऊस पण नाही आहे थांबण्यासाठी, तर ते लोक अडकले असते. तर त्या घोड्याला असं वाटत होतं. आणि मेन म्हणजे काय होतं, ती सगळ्यात डार्केस्ट इव्हनिंग होती इयरची, म्हणजे खूप डार्क होतं, अजिबात लाईट नव्हतं. आणि तुम्हाला माहितीच आहे जेव्हा स्नो पडतो तेव्हा मोस्ट प्रॉब्ली सन नसतो, कारण बर्फच एवढा पडतो तर ते पूर्ण काळोखच असतं. मग तसंच त्या दिवशी पण होतं, पूर्ण डार्क होतं, एकदम काळोख पडला होता, म्हणून थोडं काळजी वाटत होती. कोणाला काळजी वाटत होती? तो जो स्पीकर आहे या पोएमचा त्याला काळजी वाटत होती. ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक. द ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लेक. Here, the little horse gives the shake to the bells attached to its neck as if to ask whether there was any mistake. तर मग आता काय झालं, तो जो छोटा घोडा होता तर त्यांनी त्याचे जे बेल्स होते माहिती आहे, त्यांच्या गळ्याला बेल्स असतात, मग त्यांनी ते बेल्स शेक केले, म्हणजे हलवले. आणि मग हे का सगळं त्यांनी केलं? कारण त्या घोड्याला असं वाटलं की काही चूक झाली आहे का. इफ देर इज एनी मिस्टेक म्हणजे काही चूक झाली आहे का. द ओनली साऊंड्स हर्ड अदर दॅन द जिंगलिंग ऑफ द बेल्स वर द साऊंड्स ऑफ माइल्ड विंड अँड द फॉलिंग ऑफ द सॉफ्ट अँड फ्लफी स्नोफ्लेक्स. मग इथे काय सांगितलं आहे की ते बेल्स सोडून कोणता आवाज येत होता, तर तो आवाज माइल्ड विंडचा होता, म्हणजे खूप जोरात हवा चालत होती तिकडे. जर तुम्ही कुठे अशा ठिकाणी गेले जिथे स्नो आहे, जिथे स्नोफॉल होतो, तर तिकडे नेहमी एक ब्रीज असते, म्हणजे खूप जोराची विंड असते. मग त्या पर्टिक्युलर जंगलमध्ये पण तेच होत होतं, खूप जास्त हवेचा आवाज येत होता. आणि अजून कशाचा आवाज येत होता? फॉलिंग ऑफ द सॉफ्ट अँड फ्लफी स्नोफ्लेक्स, म्हणजे एकदम सॉफ्टली स्नो पडतो ना, त्याचा पण एकदम प्लेझंट आवाज येत होता. तर हे सगळं जो नरेटर आहे त्याला खूप आवडत होतं. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप but I have promises to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. The speaker was really captivated by the lovely dark and deep woods. मग इथे जो स्पीकर आहे या पोएमचा तो खूप कॅप्टिवेटेड होता, म्हणजे खूप अट्रॅक्टेड होता ते सगळे लवली डार्क आणि डीप वुड्स बघून, म्हणजे तो फॉरेस्ट बघून त्याला खूप असा आनंद झाला होता. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीकडे बघून आकर्षित होतो ना, तर तसंच या स्पीकरचं पण झालेलं. त्या प्लेझंट क्लायमेटमुळे, म्हणजे मस्त डार्क होतं, त्याच्यानंतर स्नो पडत होता, तर ते सगळं बघून त्याला खूप चांगलं वाटत होतं, एकदम असं प्लेझंट वाटत होतं. बट ही रिमाइंड्स हिमसेल्फ दॅट ही कॅनॉट स्टे ऑन बिकॉज ही हॅज प्रॉमिसेस टू कीप. ही इज सपोज टू डिस्चार्ज हिज ड्युटीज ऑन टाईम and there are lot many things to do before he goes to sleep. पण हे सगळं आवडून पण तो जो नरेटर आहे, जो स्पीकर आहे या पोएमचा, तो स्वतःला काय म्हणतो की नाही, मी इथे नाही थांबू शकत. का? कारण त्याचे खूप प्रॉमिसेस होते जे त्याला पूर्ण करायचे होते. तर प्रॉमिसेस म्हणजे काय, त्याचे खूप ड्युटीज होते, ते त्याला टाईमवर करायचे होते, म्हणजे जबाबदारी असतात ना, ते त्याला टाईम टू टाईम करायचे होते. आणि अजून पण खूप गोष्टी होते जे त्याला पूर्ण करायचे होते. आणि हे सगळे कधी करायचे होते? रात्री झोपायच्या अगोदर, बिफोर गोईंग टू स्लीप. म्हणूनच जो नरेटर आहे त्यांनी काय विचार केला की मी या फॉरेस्टमध्ये नाही थांबू शकत, मला इतकं आवडूनसुद्धा मी नाही थांबू शकत, कारण मला जबाबदारी आहेत माझे.
आणि ते मला पूर्ण करणं गरजेचं आहे. सो व्हॉट कॅन बी कन्क्ल्यूड? तर कन्क्ल्युजन एकच आहे की नरेटर त्याच्या छोट्या हॉर्सला घेऊन जस्ट फिरायला जात असतो आणि फिरता फिरता तो एका फॉरेस्टमध्ये येतो जे त्याला खूप आवडतं. म्हणजे खूप अट्रॅक्ट करतं ते फॉरेस्ट. का? कारण एकतर ते फॉरेस्ट खूप असं छोटंसं असतं, खूप प्लेझेंट असतं आणि तिकडचा ॲटमॉस्फिअर असं एकदम सुंदरच असतो. म्हणजे डार्क असतं, पूर्ण क्लाउड्स, स्नोफॉल असतो आणि मध्ये मध्ये जो नरेटर आहे तो घाबरतो. कारण त्याला असं वाटतं की त्याच्या ज्या छोटा हॉर्स आहे त्याला खूप प्रश्न पडतील की कुठे आलो आहे आपण, कारण इकडे काहीच नाही आहे आजूबाजूला. एक लेक आहे तो पण फ्रोझन आहे. त्याच्यानंतर इकडे फार्म हाऊस पण नाही आहे. जर काही झालं तर आम्ही जाणार कुठे? मग फायनली तो काय डिसाईड करतो? तो तिथून जायचं डिसाईड करतो. का? कारण त्याचे ऑलरेडी खूप रिस्पॉन्सिबिलिटीज पेंडिंग असतात. त्याला त्याचे ड्युटीज टाईमवर करायचे असतात. मग त्याला हे सगळं आवडूनही तो जायचा विचार करतो. कुठे? त्याचे जे जबाबदारी आहेत ते पूर्ण करायला. आणि त्याचे जे जबाबदारी आहेत ते त्याला कधी पूर्ण करायचे असतात? बिफोर गोईंग टू स्लीप. सो फायनली जो नरेटर आहे ही डिसाइड्स टू मूव्ह ऑन. सो नेक्स्ट पार्ट इज अ वोकॅबलरी. मीनिंग्स बघूया आपण. फर्स्ट इज वुड्स. वुड्स इज अ स्मॉल फॉरेस्ट, म्हणजे एक छोटंसं फॉरेस्ट. वन ॲक्च्युली ह्या पोएममध्ये वुड्सचं अर्थ एक छोटं फॉरेस्ट आहे, नाही तर वूड म्हणजे लाकूड पण असतं, लक्षात ठेवा. क्वर. क्वर इज स्ट्रेंज, म्हणजे विचित्र. हार्नेस बेल्स आर बेल्स टाईड इन द नेक ऑफ अ हॉर्स टू कंट्रोल इट. मग असे बेल्स जे घोड्याच्या नेकला बांधलेले असतात त्याला कंट्रोल करण्यासाठी. म्हणजे एक प्रकारचा पट्टा असतो ना, डॉग्सला कसा पट्टा बांधतात तसं हॉर्सला हार्नेस बेल्स बांधतात. डाउनी फ्लेक इज फॉलिंग स्नो, म्हणजे स्नो पडत असतो त्याला आपण डाउनी फ्लेक म्हणतो. मिस्टेक इज एरर, म्हणजे एरर इन जजमेंट किंवा चूक होते. नेक्स्ट इज अप्रिसिएशन ऑफ द पोएम. फर्स्ट इज द टायटल ऑफ द पोएम. So the title of the poem, as you all know, is Stopping by Woods on a Snowy Evening. The poet of this poem is Robert Frost, जो की एक अमेरिकन पोएट आहे. थीम, सेंट्रल आयडिया काय आहे पोएमची? द थीम ऑफ द पोएम इज दॅट अ ट्रॅव्हलर ऑन हॉर्सबॅक स्टॉप्स बाय अ लिटिल फॉरेस्ट ऑन अ विंटर इव्हनिंग. तर हेच दिलं आहे की एक ट्रॅव्हलर असतो, तो त्याच्या घोड्याच्या मागे जाता जाता एका छोट्याशा फॉरेस्टमध्ये येतो आणि एक विंटर इव्हनिंग असते. खूप जास्त प्लेझेंट असतो ॲटमॉस्फिअर, खूप गारगार असतं. द लिटिल फॉरेस्ट इन द स्पीकर्स ओन वर्ड्स इज लवली डार्क अँड डीप. मग स्पीकरच्या वर्ड्समध्ये ते जे फॉरेस्ट आहे, जे वन आहे, ते कसं आहे? खूप लवली आहे, डार्क आहे, खूप जास्त डार्क आहे तिकडे, अजिबात उजेड नाही आहे आणि खूप डीप आहे ते. दो ही इज ग्रेटली फॅसिनेटेड बाय द सीन, द कॉल ऑफ ड्युटी अर्जेस हिम टू मूव्ह ऑन. मग तो खूप फॅसिनेटेड असतो, त्याला खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं ते पर्टिक्युलर फॉरेस्ट बघून, पण तो जायचं ठरवतो. का? कारण त्याची ड्युटी असते आणि त्याला त्याचे जबाबदारी असतात, ते टायमावर कंप्लीट करायचे असतात. सो ही डिसाइड्स टू मूव्ह ऑन. ही रिमाइंड्स हिमसेल्फ दॅट ही मस्ट डिस्चार्ज हिज ड्युटीज बिफोर इट इज टू लेट. आणि मग तो स्वतःला काय म्हणतो की लवकरात लवकर मला जावं लागेल, मला माझे ड्युटीज करावे लागतील. का? कारण मला काही करून ते झोपायच्या अगोदरच कंप्लीट करायचे आहेत, जास्त लेट नाही करायचं आहे मला. राईम स्कीम. द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट 3 स्टांजा इज AABA. पहिल्या 3 स्टांजाची AABA आहे. फायनल स्टांजा हॅज अ युनिफॉर्म राईम AAAA. मग फायनल स्टांजाची युनिफॉर्म आहे जी आहे AAAA. फिगर्स ऑफ स्पीच मेन्शन्ड इन दिस पोएम आर इन्वर्जन अँड ॲलिट्रेशन. स्पेशल फीचर्स काय आहेत पोएमचे? सो दिस इज अ लिरिक ऑफ एक्स्ट्रा ऑर्डिनरी ब्युटी. तर ही एक अशी पोएम आहे ज्यात त्याचे लिरिक्स आहेत ते खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी ब्युटीचे आहेत, म्हणजे खूप चांगलेपणे एक्सप्लेन केलं आहे, खूप ब्युटिफुली लिरिक्स लिहिले आहेत ह्या पोएमचे. दो लिरिक्स मे बी कंपोज्ड ऑन ऑलमोस्ट ऑल सब्जेक्ट्स, वॉट मेक देम स्टँड आउट आर द इमोशनल डेप्थ अँड अ सॉन्ग लाईक क्वालिटी. मग इकडे काय सांगितलं आहे की हे जे लिरिक्स आहेत ते खूप चांगले कंपोज केले गेले आहेत आणि ते सगळे सब्जेक्ट्स घेऊन कंपोज केले गेले आहेत, पण
त्याच्यासोबत खूप इमोशनल डेप्थ दिलं आहे त्याने त्या लिरिक्समध्ये आणि एक सॉन्ग लाईक क्वालिटी आहे त्यात. इन दिस पोएम वी एक्सपिरियन्स बोथ दिस क्वालिटीज. आणि ह्या पोएममध्ये आपण ते दोन्ही क्वालिटीज एक्सपिरियन्स करतो. म्हणजे एकतर इमोशनल पण आहे आणि एक सॉन्ग लाईक क्वालिटी पण आहे. फेवरेट लाईन्स, माय फेवरेट लाईन्स आर ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक. मग त्याचा जो हॉर्स आहे तो त्याच्या हार्नेस बेलला शेक देतो आणि जो नरेटर आहे त्याला विचारतो की काही मिस्टेक आहे का, आपण का थांबलो आहे. वाय आय लाईक द पोएम, आय लाईक द पोएम फॉर इट्स सिम्प्लिसिटी. तर मला ही पोएम म्हणून आवडते बिकॉज खूप जास्त सिम्पल आहे ही पोएम. जास्त काय कॉम्प्लिकेट करून नाही ठेवलं आहे पोएटनी. खूप सोप्या शब्दात एक्सप्लेन केली आहे जी आपल्याला समजेल ऑब्व्हियसली. इवन द मेसेज ॲट द एंड इज व्हेरी सिम्पल अँड स्ट्रेट फॉरवर्ड. आणि लास्टला जो मेसेज आहे तोही खूप सिम्पल आहे आणि खूप स्ट्रेट फॉरवर्ड दिलं आहे. जास्त काही त्यांनी कॉम्प्लिकेट करून नाही ठेवलं आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. द स्पीकर स्टॉप्स टू वॉच रेन फॉलिंग अमॉंग द ट्रीज. मग ही स्टेटमेंट फॉल्स आहे कारण पूर्ण पोएममध्ये हे झालंच नाही आहे. जो स्पीकर आहे तो कधी थांबलाच नाही आहे पाऊस बघण्यासाठी कारण ॲक्च्युली पाऊस पडलाच नाही आहे. काय होत होतं, स्नोफॉल होत होता. सो दिस स्टेटमेंट्स इज फॉल्स. द ओनर ऑफ द वुड्स इज नोन टू द स्पीकर. मग ही स्टेटमेंट ट्रू आहे. जो ओनर आहे या वुड्सचा म्हणजे या फॉरेस्टचा तो त्या स्पीकरला ओळखतो. सो दिस इज ट्रू. द हॉर्स इज वरीड अबाउट द कोल्ड अँड वॉन्ट्स टू कीप गोईंग. मग ही स्टेटमेंट फॉल्स आहे कारण हॉर्स वरीड आहे आणि त्याला पुढे जायचंच नसतं कारण त्याला काय वाटतं की इथे फार्म हाऊस पण नाही आहे राहण्यासाठी तर आम्ही फसू. सो दिस इज फॉल्स. द स्पीकर डझंट एम्फसाइज अपॉन द ब्युटी ऑफ वुड्स ही इज पासिंग थ्रू. मग हे पण फॉल्स आहे बिकॉज जो स्पीकर आहे तो ॲक्च्युली एम्फसाइज करतो, त्याला खूप आवडतं जी ब्युटी आहे या फॉरेस्टची. सो नेक्स्ट इज कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता जे सेंटेन्सेस आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. द स्पीकर स्टॉप्स इन द वुड्स. आता जो या पोएमचा स्पीकर आहे तो संध्याकाळी जाता जाता कुठे स्टॉप होतो तर वुड्समध्ये म्हणजे एका छोट्याशा फॉरेस्टमध्ये. विंटर सीझन ऑफ द इयर इज डिस्क्राईब इन द पोएम. तर ह्या पोएममध्ये कोणत्या सीझनचं डिस्क्रिप्शन दिलं आहे तर विंटर सीझनचं. बट ऑब्वियस आहे ना, स्नोफॉल कधी होतो, विंटर सीझनमध्येच होतो ना, समरमध्ये कधी होताना पाहिलं आहे का. द डे डिस्क्राईब इन द पोएम इज इव्हनिंग. मग ह्या पोएममध्ये जो डे आहे त्याचं डिस्क्रिप्शन काय दिलं आहे, इव्हनिंग. कारण क्लिअरली मेन्शन केलेलं ना पोएममध्ये की डार्केस्ट इव्हनिंग. द स्पीकर इज रायडिंग ऑन इज लिटिल हॉर्स. जो स्पीकर आहे या पोएमचा तो कशावर राईड करतोय, त्याच्या छोट्याशा हॉर्सवर. फिल इन द ब्लँक्स. द पर्सन हू ओन्स द वुड्स लिव्स इन द डॅश. मग काय येणार, विलेज. मग जो पर्सन ओन करतो त्या वुड्सला म्हणजे त्या फॉरेस्टला जो पर्सन ओन करतो, जो मालक असतो त्या फॉरेस्टचा, तो कुठे राहतो तर विलेजमध्ये, गावात राहतो. द स्पीकर स्टॉप्ड हिज हॉर्स ॲट अ प्लेस बिटवीन द डॅश अँड द वुड्स. मग जो स्पीकर आहे तो कुठे स्टॉप होतो त्याच्या हॉर्सला घेऊन, कोणत्या जागेवर स्टॉप होतो तर फ्रोझन लेक अँड वुड्स. म्हणजे मधोमध स्टॉप होतो. एका ठिकाणी फ्रोझन लेक असते म्हणजे जमलेली तलाव असतं आणि एका ठिकाणी फॉरेस्ट असतं, तो तिथे तो स्टॉप होतो. द स्पीकर वॉज रिअली कॅप्टिवेटेड बाय डॅश. मग जो स्पीकर आहे तो कॅप्टिवेटेड म्हणजे अट्रॅक्टेड कशाने होता, लवली डार्क अँड डीप वुड्स. कारण ते जे फॉरेस्ट होतं ते खूप मस्त होतं, डार्क होतं, ॲज आय सेड पूर्ण काळोख होता. आणि डीप वुड्स म्हणजे खूप खोल वुड्स होते, म्हणजे खूप जास्त पसरलेलं होतं ते फॉरेस्ट. छोटंसं होतं पण पसरलेलं होतं, डीप होतं. द लिटिल हॉर्स गिव्स अ शेक टू इट्स डॅश अटॅच टू इट्स नेक. तर हार्नेस बेल्स. आता जो छोटासा हॉर्स आहे तो काय शेक करतो, त्याच्या ज्या गळ्यावर हार्नेस बेल्स असतात ते तो हलवतो. का, कारण त्याला असं वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. नेक्स्ट इज फिगर्स ऑफ स्पीच. वूज वुड्स दीज आर आय थिंक आय नो. सो दिस फिगर ऑफ स्पीच इज इन्वर्जन. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. सो दिस फिगर ऑफ स्पीच इज ॲलिट्रेशन. कारण जो लेटर डी आहे तो सारखा रिपीट होतोय म्हणून ॲलिट्रेशन. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप.
सो दिस फिगर ऑफ स्पीच इज रेपिटेशन. का? कारण जे स्लीप वर्ड आहे आणि माइल्स वर्ड आहे ते सारखं सारखं रिपीट होतं आहे म्हणून. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्वर. सो दिस फिगर ऑफ स्पीच इज पर्सॉनिफिकेशन. नेक्स्ट इज रायमिंग वर्ड्स. सो रायमिंग वर्ड्स काय आहेत या पोएममधले? हाऊस, स्पाउस, इझी, बिझी, डार्क, बार्क, वुड्स, गुड्स, विंड, स्किन्ड, वॉच, बॉच. Now next part is answer the following questions. List the sounds mentioned in the poem. तर ह्या पोएममध्ये जे साऊंड्स आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत, कोणते कोणते मेन्शन केले आहेत ते. फर्स्ट आहे हार्नेस बेल्स, जे त्या छोट्याशा घोड्याच्या गळ्यावर होते ते. नेक्स्ट आहे साऊंड ऑफ विंड, म्हणजे हवेचा जो जोरजोरात आवाज येतो तो. साऊंड ऑफ सॉफ्ट फेदर्स लाईक स्नो फ्लेक्स फॉलिंग. आणि थर्ड कोणता? जेव्हा बर्फ पडत होता तर तो खाली पडायचा साऊंड. तर हे सगळे साऊंड्स आहेत ते मेन्शन केले आहेत या पोएममध्ये. ऑन वॉट डेट एव्हरी इयर इज द डार्केस्ट इव्हनिंग. तर हा जनरल नॉलेज क्वेश्चन सारखा आहे. तर सगळ्यात डार्केस्ट इव्हनिंग कधी असते इंडियामध्ये? सो इट इज ऑन 21 डिसेंबर. वाय डज द ट्रॅव्हलर हॅव टू लिव्ह द लवली वुड्स. इथे काय दिलं आहे? जो ट्रॅव्हलर आहे तो नरेटर आहे, तर त्याला ते जे ब्युटिफुल फॉरेस्ट आहे ते सोडून का जावंसं वाटलं? द ट्रॅव्हलर इज रिअली कॅप्टिवेटेड बाय द लवली वुड्स. आता इकडे जो ट्रॅव्हलर आहे तो खूप कॅप्टिवेटेड होता, खूप अट्रॅक्टेड होता त्या पर्टिक्युलर छोट्या फॉरेस्टला बघून. ही इज सपोज टू डिस्चार्ज हिज ड्युटीज ऑन टाईम. तर त्याला त्याचे काहीसे ड्युटीज होते ते त्याला टायमावर डिस्चार्ज करायचे होते. ही प्रॉमिसेस हिमसेल्फ टू कीप हिज वर्ड. आणि त्यांनी स्वतःला वर्ड दिलेला, म्हणजे वचन दिलेलं की काही करून ते झोपायच्या अगोदर तो ते काम करणार, म्हणून त्यांनी त्याचा शब्द ठेवला. सो ही हॅज टू लिव्ह द लवली वुड्स टू कीप हिज वूड. मग म्हणूनच त्याला जे ते फॉरेस्ट आहे ते सोडून जावं लागलं, कारण त्यांनी स्वतःला प्रॉमिस केलेलं की काही करून तो त्याचे कामं कंप्लीट करणार. नेक्स्ट इज फाइंड आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम ॲज अ प्रूफ फॉर द फॉलोइंग एक्सप्लेनेशन. आता आपल्याला पोएम्समधून लाईन्स फाइंड आउट करायचे आहेत ॲज अ प्रूफ. ती फॉलोइंग एक्सप्लेनेशन दिले आहेत त्याला रिलेटेड. सो फर्स्ट काय? देर इज नो वन टू कॅच द स्पीकर ट्रेसपासिंग. मग ह्याचं हे काय? ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. मग हे कोण म्हणतं? तो जो पोएट आहे तो म्हणतो की जो ओनर आहे तो मला बघू नाही शकणार. का? कारण तो विलेजमध्ये राहतो आणि तो इथे यायच्या अगोदरच मी इथून जाईल. द लिटिल हॉर्स ड्रॉज हिज मास्टर्स अटेन्शन, सो ही गिव्स हिज हार्नेस बेल अ शेक टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक. मग ह्याचा अर्थ काय? की जो लिटिल हॉर्स आहे तो त्याचे जे हार्नेस बेल्स आहेत ते वाजवतो. का? कारण कन्फर्म करायला की काही मिस्टेक तर नाही झाली. हिज हॉर्स सीम्स अँशियस टू कीप गोईंग. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्वर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. मग याचा अर्थ काय? अँशियस का असतो त्याचा छोटासा घोडा, म्हणजे नर्वस का असतो? कारण त्या घोड्याला भीती वाटते, त्याला खूप स्ट्रेंज वाटतं की ते आजूबाजूला असा ॲटमॉस्फिअर आहे आणि फार्म हाऊस पण नाही आहे राहायला, आणि जर काही झालं तर आम्ही जाणार कुठे, म्हणून त्याचा घोडा अँशियस असतो. द स्पीकर प्रिफर्स टू स्टे बट इज फोर्स्ड टू मूव्ह ऑनवर्ड्स, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. मग इथे काय सांगितलं आहे की जो स्पीकर आहे या पोएमचा तो थांबत का नाही? कारण त्याला ऑलरेडी प्रॉमिसेस होते, म्हणजे त्याचे सगळे जे कामं होते ते टायमावर करायचे होते, म्हणूनच तो तिकडे थांबत नाही. आणि त्याचे जे सगळे कामं होते ते त्याला झोपायच्या अगोदर करायचे होते. सो ही प्रिफर्स टू मूव्ह ऑन रादर देन स्टेईंग इन द फॉरेस्ट. द पोएम इज सेट इन द बायगॉन एरर. ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक. म्हणजे या बायगॉन एररला रिलेटेड आहे. का? कारण जो हॉर्स आहे तो कसं इंडिकेशन देतो? त्याचे जे बेल्स आहेत ते वाजवून इंडिकेशन देतो आणि विचारतो की काही मिस्टेक आहे का. म्हणजे हा जो पार्ट होता तो एक जस्ट एक्सप्लेनेशन पार्ट होता, म्हणजे आपल्याला प्रूफ द्यायचा होता की हे जे लाईन्स आहेत पर्टिक्युलर पोएमचे त्यांचा अर्थ काय आहे ते होतं फक्त. वाय शुड द हॉर्स थिंक इट क्वर. मग इथे काय दिलं आहे की त्या हॉर्सनी असा का विचार करावा
की ही जी सिच्युएशन आहे ती स्ट्रेंज आहे. कुअर म्हणजे स्ट्रेंज. देर इज नो फार्म हाऊस नियर अँड इट इज नाईट टाईम. द वुड्स आर डार्क सो द हॉर्स माइट थिंक इट स्ट्रेंज टू स्टॉप देअर. मग इथे काय सांगितलं आहे की हॉर्सला काय वाटलं की आजूबाजूला फार्म हाऊस नाही आहे आणि रात्रीची वेळ आहे आणि जोरात हवा पण चालू आहे. मग काही झालं तर आम्ही राहणार कुठे. म्हणूनच जो हॉर्स आहे त्याला खूप स्ट्रेंज वाटलं तिकडे थांबणं. वाय डज हॉर्स गिव्ह हिज हार्नेस बेल्स अ शेक. मग जो हॉर्स आहे त्यांनी त्याचे जे हार्नेस बेल्स होते त्याला का हलवलं, का शेक केलं. हॉर्स शेक्स द हार्नेस बेल्स ॲज इफ ही इज आस्किंग द पोएट वेदर देअर वॉज एनी मिस्टेक इन स्टॉपिंग ॲट द रॉंग प्लेस. मग इथे काय सांगितलं आहे की जो हॉर्स आहे त्यांनी हार्नेस बेल्स का वाजवले, कारण त्यांनी त्या पोएटला विचारलं, म्हणजे इंडिकेट केलं की ह्या जागेवर काही प्रॉब्लेम आहे का, आपण थांबलो आहे ते, म्हणूनच त्यांनी त्याचे हार्नेस बेल्स वाजवले. कोणी, त्या हॉर्सनी. हाऊ डज द हॉर्स कम्युनिकेट विथ द पोएट. जो हॉर्स आहे तो पोएटशी कसं कम्युनिकेट करतो. द हॉर्स कम्युनिकेट्स विथ द पोएम बाय शेकिंग हिज हार्नेस बेल्स. तर त्याचे जे हार्नेस बेल्स आहे ते शेक करून, ते हलवून जो हॉर्स आहे तो पोएटशी कम्युनिकेट करतो. वाय आर द प्रॉमिसेस द स्पीकर इज टॉकिंग अबाउट. मग प्रॉमिसेस काय आहेत. ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज इन लाईफ आर रिफर्ड टू एज प्रॉमिसेस. मग ह्या पर्टिक्युलर पोएममध्ये प्रॉमिसेसला कशाशी रिफर केलं आहे, तर ड्युटीजशी आणि रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे जबाबदाऱ्यांशी. आन्सर इन 2 or 3 words. What information does the poet highlight about the season and the time of the day in the poem. तर ह्या पोएमनुसार जो पोएट आहे तो कोणती इन्फॉर्मेशन हायलाईट करतो, म्हणजे कोणत्या सीझनची इन्फॉर्मेशन हायलाईट करतो, आणि जेव्हा तो तिकडे फिरायला जातो तेव्हा ॲक्च्युली दिवस कोणता असतो हे त्यांनी विचारलं आहे. सो विंटर सीझन इज हायलाइटेड अँड द टाईम इज सेट टू बी डार्क इव्हनिंग. मग विंटर सीझनबद्दल इकडे सांगितलं आहे कारण स्नो पडत असतो आणि जो टाईम आहे ती कोणती वेळ असते, इट वॉज डार्क इव्हनिंग. बिलकुल पण लाईट नसते, एकदम डार्क इव्हनिंग असते. इन विच वे द रिॲक्शन ऑफ द स्पीकर डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द हॉर्स. व्हॉट डज इट कन्वे. मग जो स्पीकरचा रिॲक्शन असतो तो त्या हॉर्सशी कसा डिफरंट असतो आणि ते काय कन्वे करतं, म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न करतं आपल्याला. द स्पीकर एन्जॉईज द सीन of the snow-filled woods, but the horse finds it strange to stop in the woods without a farmhouse near in the dark evening. मग काय सांगितले ते, जो स्पीकर आहे तो खूप एन्जॉय करतो तो पर्टिक्युलर सीन, कारण खूप जास्त बर्फ पडत असतो, जोरात हवा चालू असते, मस्त डार्क असतं. पण ऑन द अदर वे जो त्याचा घोडा असतो त्याला खूप विचित्र वाटतं. का, कारण तिकडे आजूबाजूला एक फ्रोझन लेक असते आणि फक्त जंगल असतं आणि फार्म हाऊस नसतं तिकडे राहण्यासाठी. मग त्याच्या हॉर्सला भीती वाटत असते की काय झालं तर ते लोक करणार काय. व्हॉट आर द साऊंड्स हर्ड बाय द पोएट. मग पोएट कोणते कोणते आवाज ऐकतो. द पोएट हिअर्स द सॉफ्ट जेंटल साऊंड ऑफ द ब्रीज. तर सगळ्यात पहिला खूप असा सॉफ्ट आणि जेंटल आवाज ऐकतो कशाचा, ब्रीजचा, म्हणजे हवेचा, वादळ येतं ना थोडं त्याचा. ही ऑल्सो हिअर्स द साऊंड ऑफ फॉलिंग स्नोफ्लेक्स. आणि मग हळूहळू कोणता आवाज तो ऐकतो, जे स्नो खाली पडत असतो त्याचा आवाज, स्नोफ्लेक्सचा. अपार्ट फ्रॉम द साऊंड ऑफ द बेल्स इन द हार्नेस. आणि मग फायनली कोणता आवाज ऐकतो तो, जो त्याचा घोडा आवाज करतो ना, म्हणजे स्नो बेल्स, हार्नेस वाजवतो ना त्याच्या गळ्यात हार्नेस असतात, तर ते जेव्हा तो वाजवतो तर तो आवाज फायनली पोएट ऐकतो. नेक्स्ट काय आहे, द पोएट इज अवेअर ऑफ 2 choices. व्हॉट आर दे. व्हॉट चॉईस डज ही मेक्स अल्टिमेटली. मग इथे काय दिलं की पोएटला माहिती आहेत की त्याच्याकडे 2 choices आहेत. तर कोणते आहेत ते 2 choices आणि पोएट फायनली कोणता चॉईस सिलेक्ट करतो. द 2 choices आर वेदर टू स्टे अँड वॉच द वुड्स फिल्ड विथ स्नो ऑर टू रिटर्न टू हिज विलेज. द पोएट्स चॉईस वॉज टू गो टू हिज विलेज. तर 2 choices कोणते होते की आयदर तिकडे राहून ते जे प्लेझंट ॲटमॉस्फिअर होतं त्या फॉरेस्टमधलं, स्नो खाली पडत होता, डार्क इव्हनिंग होती, ते सगळं बघणं, आणि सेकंड चॉईस होता गावाकडे परत जाणं. तर पोएटने काय डिसाईड केलं की तो गावाकडे परत जाईल. का, कारण त्याला जबाबदाऱ्या होत्या ते त्याला पूर्ण करायचे होते आणि ते त्याला रात्र व्हायच्या अगोदर पूर्ण करायचे होते, म्हणजे झोपायच्या अगोदर. सो पोएट अल्टिमेटली डिसाइड्स टू गो विथ द सेकंड चॉईस, विच इज टू गो टू द विलेज. पिक आउट द वर्ड्स फ्रॉम द पोएम दॅट ब्रिंग टू माइंड पीस अँड क्वाईट. मग आता आपल्याला पोएममधून
वर्ड्स सिलेक्ट करायचे आहेत ज्यांनी माइंडला पीस भेटतं, शांतता भेटते. सो द वर्ड्स फिल अप विथ स्नो, द डार्केस्ट इव्हनिंग, इझी विंड, डाउनी फ्लेक्स, लवली डार्क अँड डीप. तर हे सगळे वर्ड्स आहेत ज्यांनी माइंडला पीस भेटतो अकॉर्डिंग टू द पोएम. नेक्स्ट इज आर पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स. हॅव यू एव्हर ट्रॅव्हल्ड थ्रू अ फॉरेस्ट? हाऊ डिड यू फील? तर इथे त्यांनी विचारलं आहे की तुम्ही कधी फॉरेस्टमध्ये गेला आहेत का, कधी व्हिजिट मारली आहे का आणि तुम्हाला कसं वाटलं. आय हॅड वन्स गॉन इन टू अ फॉरेस्ट फॉर अ 1 hour वॉक अलॉंग विथ माय अंकल. मी एकदा गेलो होतो फॉरेस्टला, तर 1 तासासाठी मला वॉक करायचं होतं म्हणून मी माझ्या अंकलसोबत फॉरेस्टला गेलो होतो. इट वॉज अर्ली मॉर्निंग अराउंड 6 AM अँड माय अंकल सजेस्टेड अ वॉक इन टू द फॉरेस्ट फॉर अ रिफ्रेशिंग एक्सपिरियन्स. तर पहाटेचे 6 वाजले होते आणि खूप प्लेझंट ॲटमॉस्फिअर होता. मग माझ्या अंकलनी मला काय म्हटलं की आपण फॉरेस्टमध्ये 1 तास जाऊन वॉक करू, कारण खूप रिफ्रेशिंग एक्सपिरियन्स असेल, खूप आपल्याला रिफ्रेशिंग वाटेल. इट वॉज क्वाईट अन इंटरेस्टिंग आवर विथ अ स्वीट फ्रॅग्रन्स फ्रॉम द प्लांट्स अँड स्ट्रेंज अननोन फ्लावर्स अँड ट्रीज इन द फॉरेस्ट. तर खूप इंटरेस्टिंग होता तो 1 तास, कारण खूप चांगला सुगंध येत होता सगळ्या प्लांट्समधून आणि फ्लावर्स पण चांगले होते, ट्रीज पण भरपूर होते फॉरेस्टमध्ये. There was a constant rustle of birds and small creatures moving on the branches of trees or bushes. मग जे बर्ड्स होते त्यांची पण खूप गडबड होती. त्याच्यानंतर छोटे छोटे क्रिएचर्स होते, ते झाडांवर होते, ब्रांचेसवर होते, झाडांच्या म्हणजे फांद्यांवर होते. आय वॉज क्वाईट स्कॅर्ड दॅट आय वुड ट्रॅम्पल अपॉन सम डेंजरस इन्सेक्ट्स ऑर क्रिएचर्स सच एज ह्यूज स्पायडर्स ऑर स्नेक्स. तर मला भीती वाटत होती, कारण मला असं वाटत होतं की मी कधी ना कधी धडपडेल त्या क्रिएचर्सवर, म्हणजे जे स्पायडर्स होते त्यांच्यावर, मग सापांवर, म्हणून मला सतत भीती वाटत होती. बट माय अंकल हू वॉज वेल अकस्टम्ड विथ द रूट गायडेड मी इन अ सेफ मॅनर. पण माझ्या अंकलला चांगला रूट माहिती होता म्हणून मला काही टेन्शन नव्हतं. त्यांनी मला सेफली नेलं जिथे कोणताही साप वगैरे काही नव्हता. द रेज ऑफ द मॉर्निंग सन व जेंटल अँड वॉर्म. मग जो सूर्याचा प्रकाश होता सकाळ सकाळ तो खूप जेंटल होता आणि खूप वॉर्म होता, बरं वाटत होतं. द ब्रीज वॉज सॉफ्ट अँड डेलिकेट. हवा पण मस्त चांगली सुटलेली आणि डेलिकेट होती. इट वॉज रिअली अ वंडरफुल एक्सपिरियन्स अँड आय थॉट आय शुड टेक माय फ्रेंड्स देअर वन्स अगेन ड्युरिंग द वेकेशन. माझ्यासाठी तो खूप एक अविस्मरणीय एक्सपिरियन्स होता, खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि त्यानंतर मी डिसाईड केलं की जसं मला माझ्या अंकलनी नेलेलं तसं मी माझ्या फ्रेंड्सला नेणार वेकेशनमध्ये. कुठे नेणार? त्या पर्टिक्युलर फॉरेस्टमध्ये विजिटसाठी. सो आ फायनल क्वेश्चन फॉर द डे. डिड यू हॅव एनी टाईम टू स्टॉप अँड एन्जॉय द ब्युटी ऑफ फॉरेस्ट? तर इकडे दिलं आहे की कधी तुम्हाला असा टाईम आला का की तुम्ही कुठे जात होतात आणि तुम्ही एका क्षणी थांबलात आणि त्या फॉरेस्टची ब्युटी एन्जॉय केली. येस, वन्स आय हॅड अ चान्स टू गो टू पिचवरम फॉरेस्ट. इट इज द सेकंड लार्जेस्ट मँग्रोव्ह फॉरेस्ट इन द वर्ल्ड नियर द टेम्पल टाउन ऑफ चिदंबरम. तर इथे काय सांगितलं की हो, मला एक चान्स होता पिचवरम फॉरेस्टला जाण्यासाठी, जो की सेकंड लार्जेस्ट मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे वर्ल्डमध्ये आणि तो कुठे आहे? चिदंबरमला. इट इज वन ऑफ द युनिक इको टुरिझम स्पॉट्स इन साऊथ इंडिया. तर हा फॉरेस्ट कुठे आहे? साऊथ इंडियाला आहे आणि एक युनिक इको टुरिझम स्पॉट आहे, म्हणजे खूप जास्त टुरिस्ट येतात हे खास बघण्यासाठी बाहेरून. आय एन्जॉय द ब्युटी ऑफ दिस फॉरेस्ट विथ माय फॅमिली मेंबर्स. आणि मी या फॉरेस्टमध्ये कोणासोबत गेलेलो? माझ्या फॅमिली मेंबर्ससोबत गेलेलो आणि मी खूप एन्जॉय केलेलं. द बॅक वॉटर्स interconnected by the Velar and Kolidam river systems offer abundant scope for water sports. मग इथे काय दिलं की जे इकडे रिव्हर्स होते ते इंटरकनेक्टेड होते. 2 रिव्हर्सची नावं दिली आहेत, वेलर आणि कोलिडम. तर मग खूप स्कोप होता वॉटर स्पोर्ट्ससाठी. हे रिव्हर्स असल्यामुळे वॉटर स्पोर्ट्स इकडे असणं पॉसिबल आहे. द ब्युटी ऑफ मँग्रोव्ह ट्रीज रूटेड इन फ्यू फीट ऑफ वॉटर अँड द होल एरिया स्ट्रेचिंग टू ओव्हर 3000 acres comprising more than 1700 आयसलेट्स अस्टाउंडेड मी. मग इकडे काय दिलं की ही एवढं ब्युटिफुल होतं मँग्रोव्ह फॉरेस्ट आणि खूप उंच पण होतं पाण्यापासून. जो पूर्ण एरिया होता तो ऑलमोस्ट 3000 एकरचा होता आणि त्यात 1700 आयसलेट्स होते. आणि ते सगळं बघून मी अमेज झालेलो, म्हणजे मला विश्वासच नव्हता की मी काय बघत होतो, एवढं ब्युटिफुल वाटत होतं. अ 2 hour बोट राईड दॅट इज ₹125 per hour थ्रू द फॉरेस्ट वॉज बोथ सूदिंग अँड एक्साइटिंग. व 2 तासाची बोट राईड होती आणि तिकीट 125 होती पर तासाची. तर खूप मस्त वाटत होतं, खूप सूदिंग आणि एक्सायटेड होतं सगळं, म्हणजे मी खूप एक्सायटेड होतो. येस, आय हॅड प्लेंटी ऑफ टाईम टू स्टॉप अँड एन्जॉय द ब्युटी ऑफ द फॉरेस्ट. आणि हो, मला
खूप आवडत होतं ते, आणि माझ्याकडे खूप टाईम होता की मी थांबेल आणि त्या फॉरेस्टची ब्युटी एन्जॉय करेल. इट वॉज अ समर हॉलिडे अँड आय हॅड नो अदर कमिटमेंट्स ॲट होम. आणि उन्हाळ्याची सुट्टी होती आणि माझे काही कमिटमेंट्स पण नव्हते, मला कुठे फ्रेंड्ससोबत वगैरे पण जायचं नव्हतं, तर मी तिकडे मस्त एन्जॉय करत होतो थांबून. देअरफॉर आय हॅड अ गुड टाईम टू एन्जॉय द ब्युटी. माझ्याकडे खूप जास्त टाईम होता आणि त्या पर्टिक्युलर फॉरेस्टची मी ब्युटी पण खूप जास्त एन्जॉय केली. सो दिस इज द एंड ऑफ आर लेक्चर. विल मीट ऑन टू द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.